नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रोहिणी राहुलच्या फोनची वाट बघत असते. तेव्हा राहुल पाय आपटूनच रोहिणीला फोन करतो. रोहिणी विचारते की राहुल मिळाले हिरे. यावर राहुल उत्तर देतो की आपला प्लॅन फसला आहे. तू मला सांगितलं तसं लगेच मी बँकेत पोहोचलो. तिथे ऑलरेडी आतमध्ये कला आणि अद्वैत होते. यावर रोहिणी म्हणते की एक मिनिट, लेट मी थिंक. राहुल तू काळजी करू नकोस, हिरे घरीच येणार आहे. मग ते कसे मिळवायचे ते मी बघते. राहुल म्हणतो की ठीक आहे मम्मा, तू बघ काय ते. आणि दोघे फोन ठेवून देतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाला शोधत असतो. तेव्हा तो रजनीला विचारतो की काकी, तू खरेला बघितलंस का ग? यावर रजनी उत्तर देते की मला नाही माहिती आहे, मीच तुला विचारणार होते. बराच वेळ दिसली नाही आहे, गेली कुठे आहे ती? आबा तिथेच बसलेले असतात आणि बोलतात की कामाशिवाय तिला काही दिसत नाही. ती गणपतीची मूर्ती घडवत असेल अंगणात किंवा आउट हाऊसमध्ये. मगाशी ती रंग तयार करत होती. यावर अद्वैत म्हणतो की आब्बा, मागच्या वेळेस आउट हाऊसमध्ये चक्कर येऊन पडली होती ती, म्हणून यावेळेस सगळ्यात आधी तिथे बघितलं नाही आहे ती. तेव्हा तिथे सरोज कलाशी फोनवर बोलत असते आणि म्हणते की नाही, तू काळजी करू नकोस कला, कॉन्फरन्स कशा असतात माहिती आहे मला. तू तिकडे लक्ष दे, इकडे सगळे आहे बघायला. आणि फोन ठेवून देते. तेव्हा अद्वैत सरोजला विचारतो की आई, तू खरेला? यावर सरोज बोलते की हो, मी तिच्याशीच बोलत होते. या गणपती उत्सवात कला इथे नसेल. हे ऐकून अद्वैतला जरा शॉकच बसतो आणि विचारतो की इकडे नसेल? यावर आबा सुद्धा विचारतात की कला कुठे आहे? रजनी सुद्धा म्हणते की कालपर्यंत अगदी उत्सवात तयारी करत होती. सरोज म्हणते की एका महत्वाच्या कामासाठी गेली आहे. रोहिणी म्हणते की बापरे, कला खरेसाठी घरातली सोडून बाहेरची कामं जास्त महत्वाची आहे का? पण केव्हापासून? नाही म्हणजे आश्चर्यच आहे ना. युजली सणासुदीला पुढे पुढे करायची हौस आहे तिला, मग अशी अचानक कुठे गेली ती? आब्बा रोहिणीला म्हणतो की रोहिणी हे बघ, तसं काहीतरी मोठं कारण असल्याशिवाय ती जाणार नाही. सरोज म्हणते की हो, झालं असं आब्बा, आपलं मोठं डील फायनल होते, त्यामुळे आपल्या डिझायनरला दिल्लीमध्ये काही कॉन्फरन्स अटेंड करावे लागणार होते. मला फोन आला होता, लगेच निघायला लागणार होतं. मी कलाशी डिस्कस केलं आणि मी स्वतः तिला जायला सांगितलं. तेव्हा अद्वैत जरा चिडूनच म्हणतो की पण याला काय अर्थ आहे? तिने मला काहीच सांगितलं नाही आणि क्लायंटने मला सुद्धा कळवलं नाही. सरोज अद्वैतला म्हणते की खरं तर अद्वैत, मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवलं नाही कारण त्यावर चर्चा होतात, प्रत्येकाची मतं मांडलेली जातात आणि गणपती उत्सव म्हटलं की आपल्या भावना वेगळ्या असतात. या सगळ्या तिचा पाय निघणे कठीण झालं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की पण ॲटलिस्ट मला जरी सांगितलं असतं तर. सरोज म्हणते की हो, ती पण तेच म्हटली होती मला. तिने तुला सांगितलं काय किंवा तू तिला सांगितलं काय? तेवढ्यातच संपतं का कधी तुमचं? साधं बोलणं कधी वादावर जाईल आणि त्याचे कधी कचाकच भांडणं होतील हे सांगता येत नाही. आणि यासाठी आपल्याकडे वेळ नव्हता तेवढा, म्हणून मी तिला जायला सांगितलं. तिला सवड मिळाली की तुला फोन करेलच. तेव्हा आव्वा म्हणतात की घरामध्ये सण आहे आणि प्रत्येक सणात उत्साहाने भाग घेणारी कलाच नाहीये. तेव्हा मलाही कसं तरी वाटते, पण काय करणार, काम पहिलं. सरोज म्हणते बरोबर आहे, मी कलाला सांगितलं तेव्हा ती नाहीच म्हणत होती जायला. पण मी तिला म्हटलं आपल्या घरात अनेक जबाबदार व्यक्ती आहे जे हे सणाची जबाबदारी घेऊ शकतात. तुझी जास्त गरज तिथे आहे आणि गणपती कलेची देवता आहे. ज्या देवतेचा आपण नामस्मरण करतो त्यांनी सांगितलेल्या विचाराचं आचरण करता आलं नाही तर काय उपयोग आहे ना. त्यात तिला स्वतःला, आपल्या कंपनीला आणि तिला वाव मिळेल असेल तर काम पहिलं करायला हवं ना. आणि तिकडे आपला बाप्पा असेलच की तिच्या बरोबर. आब्बा म्हणतात की होय आणि जोरात ओरडून गणपती बाप्पा मोरया असं बोलतात. तेव्हा रजनी अनामिकाला म्हणते की अनामिका, आता आपल्याला दुपटीने काम करावं लागणार आहे बरं का. कला नाही आहे तेव्हा सगळं काम असं अगदी पटापट परफेक्ट व्हायला हवं. आब्बा अनामिकाला विचारतात की जमेल ना? हो. तेव्हा अनामिका म्हणते जमेल आणि सगळेजण हसायला लागतात. आब्बा म्हणतात की कोणी काय काय करायचं ते ठरवा. तेव्हा सर्वांनी एकमेक कामं वाटून देतात.
तर इथे अद्वैत जरा बेचैनच असतो. रोहिणी मनात म्हणते की चला आता कला ही घरात नाही आहे म्हटल्यावर मी इथे थैमान घालायला मोकळी. वेगवेगळे प्लॅन करू. हळूहळू हे सगळं राज्य मला आपल्या हातात घ्यायचं आहे. दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत रूम मध्ये बसून एकटाच विचार करतो आणि म्हणतो की अशी न सांगता कशी गेली अचानक. तसंही हिला कधीही कोणाला सांगून जायची सवय नाहीच आहे. सतत लोकांना गॅसवर ठेवायचं माहितीये. काय करू, कॉल करून बघू का? एकदा घड्याळात बघून पोचली असेल का ती? फ्लाईट लँड झालं असणार. एकदा ट्राय करतो ना. तेव्हा कलाला फोन करतो. कला फोन उचलते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हॅलो, खरे पोचलीस ना? ओके, काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे? पाऊस आहे का इकडे? किती खूप पाऊस आहे म्हणून विचारतो. बरं त्रास नाही ना झाला तुला? तू काय खाल्लं का? ताबडतोब खाऊन घे, नंतर त्रास होईल म्हणून सांगतोय. बरं ऐक, दिल्ली आहे, तिथली लोक, तिथले रस्ते याबद्दल तुला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे जे काय करशील ते नीट विचारून कर. आणि हां, जेव्हा कधीही कॅब बुक करशील ना तेव्हा मला लोकेशन पाठवायला विसरू नकोस. तेव्हा अद्वैत मनातच बोलतोय की मी खूप काळजी घेतो का? परत तिच्याशी गोंधळूनच बोलतो की हे बघ तू वेंधळी आहेस. एक्झॅक्टली किती दिवस लागणार आहे? तेव्हा ओरडूनच काय 4-5 दिवस? हो मला माहिती आहे कॉन्फरन्स बद्दल. मला माहिती नसेल का खरे? कोणाला सांगतेस तू? मी काय कॉन्फरन्स अटेंड केलं नाही का? पहिल्यांदाच अटेंड करतेस कॉन्फरन्स? हो मला माहिती आहे. ठीक आहे, तू एक काम कर, हे बघ तू कॉन्फरन्समध्ये असल्यामुळे आपण कॉन्टॅक्ट काय फारसं होऊ शकणार नाही. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला मेसेज करायला विसरू नको. ओके, तू पोचली आहेस का जागेवर? तू फोकस कर. आणि हां, एक्सपिरियन्स तुझ्यासाठी नवीन आहे. एन्जॉय कर. ऑल द बेस्ट. आणि मेसेज करायला विसरू नकोस. ओके. आणि ती फोन ठेवून देते. तेव्हा तिथे आबा येतात. तेव्हा अद्वैत बोलतोय की आबा तुम्ही इथे, काय झालं? तेव्हा आबा बोलतात की अरे आता कला इथे नाही म्हटल्यावर गणपतीचं काम पूर्ण करणे हा मोठा प्रश्न आहे. अद्वैत बोलतो की हो ते तर आहेच, पण बघूयात, काही ना काहीतरी मार्ग निघेल. आबा बोलतात की अद्वैत मला असं वाटतंय आपण बाहेरून मूर्ती आणूया. मागच्या वर्षी कलाने स्वतःच्या हाताने मूर्ती घडवली. अद्वैत म्हणतो की पण आबा या वर्षी ही मूर्ती खरेने घडवली आहे. आबा म्हणतात की अरे पण अर्धवट आहे ना मूर्ती? अर्धवट आहे, त्याचा रंगकाम बाकी आहे. कलाने अपूर्ण ठेवलेली मूर्ती कोण पूर्ण करणार? तेव्हा तिथे अद्वैत विचार करत असतो आणि म्हणतो की मी करणार. आबा खुश होऊन अद्वैत बोलतो की हो आबा, खरेने अपूर्ण ठेवलेलं काम मी पूर्ण करणार. आणि अद्वैत मूर्ती करायला जातो. तेव्हा आबा स्वतःशीच बोलतात की कलाने अपूर्ण ठेवलेलं काम अद्वैत पूर्ण करणार यासारखा दुसरा शुभ योग नाही. तेव्हा अद्वैत मूर्तीच्या इथे जातो आणि म्हणतो की काम खरे चांगले करू शकते, पण मी प्रयत्न करणार. तिच्या इतकं चांगलं जमेल की नाही माहिती नाही, पण मॅच तरी झालंच पाहिजे. गणपती बाप्पाच्या पाया पडतो आणि म्हणतो की तूच वाचव रे बाबा. तेव्हा तो रंग लावायला घेतो आणि म्हणतो की काय अमेझिंग कलर आहे. कितीही वेगळी असली तरी कलात्मक कामात अगदी परफेक्ट आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की सकाळी सगळ्यांची लगबग सुरू असते. तेव्हा आबा सगळ्यांना म्हणतात की बाप्पाला आणायचं आहे ना, प्रतिष्ठापनेला एकदा उशीर झाला, सगळ्याच गोष्टीला उशीर होतो, या लवकर सगळेजण. अद्वैत इथे येतो आणि म्हणतो की सॉरी आब्बा, उशीर झाला. आब्बा म्हणतात की चला सर्वजण अंगणात. आणि सर्वजण अंगणात येतात. तेव्हा आब्बा अद्वैतला म्हणतात की तू घरातला मोठा मुलगा आहे, तर प्रथेप्रमाणे गणपतीची मूर्ती उचलायची आणि घरात घेऊन जायची. आब्बा सोहमला बोलतात की अरे त्याला मदत कर. सोहम अद्वैतला उचलण्यास मदत करतो आणि गणपती बाप्पा उचलून गणपती बाप्पा मोरया असे सर्वजण म्हणतात. गणपती बाप्पाचं घरात स्वागत करतात. तेव्हा अद्वैतला मागच्या वर्षीचं आठवतं आणि मनात बोलतो की गेल्या वर्षी माझी इच्छा नसताना मला तुझ्याबरोबर गणपतीची पूजा करावी लागली आणि आता या वर्षी तू इथे नाही आहेस, पण माहिती नाही का? पण का मला असं वाटतंय तू इथे असायला हवी. ठीक आहे, तू इथे नसली तरी श्रद्धा मी कुठेही कमी होऊ देणार नाही. अद्वैत आबाला बोलतो की अद्वैत आपण आता बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना करून घ्यावी. तेव्हा अद्वैत सर्व तयारी करत असतं. आबा रजनीला म्हणतात की प्रसाद तयार आहे ना? तेव्हा रजनी प्रसाद आणायला जाते. घरातलं वातावरण आनंदमय असतं. अद्वैत हिऱ्याचा हार गणपतीला घालतो. तेव्हा रोहिणी टकमक बघतच असते.
तेव्हा आबा म्हणतात की मूर्ती अजूनच छान दिसायला लागली. आबा अद्वैतला म्हणतात की तुम्ही छान निर्णय घेतला, हिऱ्याचा हार बनवला. तेव्हा सर्वांना कलाची आठवण येते आणि अद्वैत गणपतीची आरती करतो. आरती करून झाल्यावर सर्वांना आरती देतो. सर्वजण गणपतीच्या पाया पडतात. तेव्हा अद्वैत आबाला बोलतात की आबा, मी पटकन जाऊन मिसेस खरे यांना प्रसाद देऊन येतो. तेव्हा रोहिणी तिथे पाया पडत असते आणि मनात म्हणते की या हिऱ्यामुळेच माझ्या राहुलला अटक झाली. त्यांनी प्रचंड प्रयत्न केल्यानंतरही हिरे त्याला मिळालेच नाही. त्याच्या नशिबी जर हे हिरे नसतील ना, त्याची आई म्हणून त्याचं नशीब मी लिहिणार. काही करून हे हिरे राहुलच्या नावावर झालेच पाहिजे. हे हिरे मिळायला मी काहीही करायला तयार आहे. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.